मिरज इथं झालेल्या भरत भगवान स्मृती चषक 14 वर्षाखालील आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेत गडिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कूलनं उपविजेतेपद पटकावलंय। अंतिम सामन्यात सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशन विरुद्धचा सामना अत्यंत चुरशीचा ठरला। निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत राहिल्यानंतर टाय ब्रेकरमध्ये सांगलीनं 5-4 असा विजय मिळवला। युनायटेडकडून अभिषेक सासने यानं महत्त्वपूर्ण गोल करत संघाला बरोबरीत आणलं। स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करत युनायटेडचा मुहाज शेख सर्वोत्कृष्ट आघाडीपटू ठरला। मिरज इथं झालेल्या माजी खेळाडू भरत भगवान स्मृती चषक 14 वर्षाखालील आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेत गडिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कूलनं उपविजेतेपद कायम राखलं। अंतिम सामन्यात सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशननं टाय ब्रेकरवर 5-4 असं युनायटेड स्कूलला नमवलं। निर्धारित वेळेत सामना 1-1 असा बरोबरीत होता। पिछाडीवर असताना युनायटेडच्या अभिषेक सासनेनं गोल करून सामना 1-1 असा बरोबरीत आणला। टाय ब्रेकरमध्ये अभिषेक सासने, उत्कर्ष कांबळे, अर्णव जोशीलकर, सूरज पवार यांनी गोल नोंदवले। शेवटचा पेनल्टी फटका गोल खांबाजवळून गेल्यानं युनायटेड स्कूल कमनशिबी ठरला। युनायटेड स्कूलचा मुहाज शेख स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला। क्रीडा जिल्हा संकुल मैदानावर झालेल्या या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील 6 संघ सहभागी होते। नवोदित फुटबॉलपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी माजी खेळाडू भरत कांबळे, भगवान कांबळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ झालेल्या या स्पर्धेचं यंदाचं 3रं वर्ष होतं। सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद, पोलीस निरीक्षक विठ्ठल होळकर, आनंद होळकर, डॉक्टर हेमराज सातपुते, मुजीब शेख यांच्या हस्ते बक्षिसं देण्यात आली। संयोजक राजू कांबळे यांनी स्पर्धेचा आढावा घेतला। उपविजेत्या संघाला प्रशिक्षक दीपक कुपन्नावर, संघ व्यवस्थापक सागर पवार यांचं प्रोत्साहन मिळालंय। युनायटेडचे अध्यक्ष सुरेश कोळकी, उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी खेळाडूंचं अभिनंदन केलं।